मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवी ओली भेळ खात असते आणि शांतनूला सांगते, मी खूप दिवसातून ही ओली भेळ खाल्ली, खूप छान वाटलं. शांतनू दुसऱ्याच विचारात असतो तेव्हा तो पल्लवीला विचारतो की तू दापोलीला आली कशी. पल्लवी काहीतरी वेगळंच उत्तर देते तर शांतनू तिला सिरियस व्हायला सांगतो. पल्लवी लगेच तो विषय टाळते आणि मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते असं शांतनूला सांगते व तेथून जाण्याचा प्रयत्न करते. शांतनू तिला थांबवतो आणि सांगतो, अगोदर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. पल्लवी खोटं सांगते की माझं काम होतं त्यामुळे मी दापोलीला आले. शांतनू विचारतो, असं काय अर्जंट काम होतं? कारण तू कुणाचाही फोन घेतला नाही. मी किती वेळा तुला कॉल केले होते. मला तुझी किती काळजी वाटत होती तुला माहीत आहे का? तुझ्या लेखी माझ्या प्रेमाला आणि आपुलकीला काहीच अर्थ नाही का, असा तो पल्लवीला जाब विचारत असतो. तेव्हा पल्लवी मनात विचार करते की प्रेमाला सर्व काही अर्थ आहे, कारण प्रेमाने मला खूप काही दिलं आहे. मला आयुष्यभर प्रेम मिळेल याची मला खात्री आहे, परंतु त्यापेक्षा माझ्याकडून जास्त काही हिरावून पण घेतलं जाईल, कारण या प्रेमापोटी मला खूप मोठी किंमतही मोजावी लागेल. शांतनू तिच्यावर जरा जोरात ओरडतो आणि तिला विचारतो, तू कशासाठी माझ्यापासून लांब जातेस? शांतनू तिला सारखाच विचारत असतो, तू मला का टाळते, माझ्यावरचं प्रेम व्यक्त का करत नाही? सांगत असताना मात्र शांतनूचे डोळे खूप पाणावलेले असतात. तेव्हा पल्लवी सांगते, सर मी एकदा सांगितलं आहे ना, मला ह्या सर्व गोष्टींमध्ये पडायचं नाही. शांतनू तिला पुन्हा जाब विचारतो, का पडायचं नाही याचं उत्तर मला पाहिजे. पल्लवी सांगते, मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, असं म्हणून ती दुसरीकडे वळते. तर शांतनू विचारतो की मला आज तू सर्व सांगायचंच आहे. मी तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे आणि त्यासाठीच दापोलीपर्यंत मी पोहोचलो आहे. तेव्हा पल्लवी मनात विचार करते, आता सरांना मी खरं सांगू शकत नाही, परंतु उत्तर तर द्यावं लागेल. तेव्हा पल्लवी असा विचार करत शांतच असते. शांतनू तिला विचारतच असतो, तू मला का टाळत आहे? शांतनूच्या ह्या प्रश्नावर पल्लवी खूप गोंधळते. तिला काहीच बोलता येत नाही. ती ततपप करत असते. शांतनू तिला सारखंच विचारत असतो. पल्लवी सांगते, घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे. हे ऐकून शांतनूला धक्का बसतो. तर अचानक जोरात वीज कडकडते. लाईट गेल्यामुळे पल्लवी रूममध्ये जाते आणि बाहेर येते. ती कंदील घेऊन आलेली असते. तेव्हा ती विचार करते, ना बरं झालं मी हेच उत्तर दिलं, कारण त्यांनी अजून मला खूप प्रश्न केले असते. शांतनू पल्लवीकडे पाहतच राहतो. तेव्हा तो मनातल्या मनात विचार करत असतो, हिच्या लग्नाचं कधी ठरलं असेल, कारण मला वाटत होतं की हिचंही माझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु असं काहीच झालं नाही. तर पल्लवी हळूच चोरून चोरून शांतनूकडे पाहत असते. शांतनू पल्लवीजवळ बसतो. पल्लवी कंदील लावते. तर शांतनू पूर्ण भानावर येऊन पल्लवीला विचारतो, जाऊ दे, ते मुलगा कोण आहे ते मला सांग. हे ऐकून मात्र पल्लवीला धक्का बसतो. तेव्हा पल्लवी सांगते, चांगला मुलगा आहे म्हणून आईबाबांनी ठरवून टाकलं. तेव्हा शांतनू बरोबर तिला पुन्हा शब्दात अडकवतो आणि याआधी आईबाबांनी तुझं लग्न ठरवलं होतं तेव्हा तू लग्नातून पळून का गेली होती असा प्रश्न तिला करतो. पल्लवी काहीच उत्तर देत नाही. तर शांतनू विचारतो, गाव कुठलं आहे? पल्लवी सांगते, दापोली. तर शांतनू पुन्हा विचारतो, मुलाचं गाव कुठलं आहे? तेव्हा पल्लवी सांगते की शेजारचंच गाव आहे. शांतनू पुन्हा तिला प्रश्न करतो, मुलगा काय करतो? कोणता बिझनेस आहे का? तर पल्लवी सांगते, डॉक्टर किंवा इंजिनियर असेल, मला पण माहीत नाही. तर शांतनू पुन्हा तिला सांगतो की मला तर आई म्हणाली होती M.Com झाला आहे आणि चांगल्या बँकेत हुद्द्यावर आहे. हे ऐकून मात्र पल्लवीला आश्चर्याचा धक्का बसतो. शांतनू सांगतो, मी इथे येण्याआधी अगोदर तुझ्या घरी गेलो होतो. तुझी चौकशी केली, परंतु तेथे तुझ्या लग्नाचा विषय चालला होता. सर्व पाहुणे मंडळी बसली होती, त्यामुळे मी पुन्हा इकडे आलो. शांतनू पुन्हा मुलाचं नाव काय आहे असं विचारतो. पल्लवी चुकीचं सांगते. शांतनू जागेवरून उठतो आणि अगदी तिच्याजवळ जाऊन तिला बोलतो, लग्नात मुलीचं नाव बदलतात, मुलाचं नाही. तेव्हा पल्लवीला समजतं की मी खोटे बोलले आहे हे जणू शांतनू सरांना समजलं. शांतनू तिला बोलतो, पल्लवी तुला कधीच खोटं बोलता येत नाही. तर पल्लवी लगेच खिडकीजवळ जाते. तेव्हा शांतनू तिच्याजवळ जातो आणि सांगतो, तू खोटं बोलली ना, लगेच ते तुझ्या नजरेत दिसतं. अजून तुझ्या नजरेत खूप काही दिसतं, परंतु ते फक्त मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. पल्लवी लगेच त्याच्यापासून दूर होते. शांतनू तिला विचारतो, तू मला सारखी का टाळत असते? म्हणून तो अगदी तिच्याजवळ पुन्हा येतो आणि तिला सारखा जाब विचारत असतो.
मला आज प्रश्नांची उत्तरे पाहिजेच आहेत. तेव्हा पल्लवी पटकन सांगून जाते की मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. माझ्या ताईला आणि आईला न्याय मिळवून द्यायचा आहे. तेव्हा शांतनू तिला बोलतो, मी तुझी प्रत्येक स्वप्न नक्की पूर्ण करेल. तेव्हा पल्लवी सांगते, तुमचं ठीक आहे, परंतु तुमच्या घरातल्या माणसांच्या वागण्या बोलण्यातली पद्धत ही माझ्या स्वप्नांमध्ये नक्कीच अडथळा ठरू शकते. हे ऐकून मात्र शांतनूला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ती विचारते, सर्वात महत्त्वाचं, मोठ्या मॅडमला माझे विचार पटणार आहेत का? तेव्हा शांतनूला एक एक करून सर्व सुपर्णाच्या गोष्टी आठवत असतात. त्याला समजतं की पल्लवीचं म्हणणं बरोबर आहे. ती शांतनूला जाणीव करून देते की माझ्यासारखी स्वतंत्र विचाराची मुलगी तुमच्या घरात आलेली कधीच चालणार नाही. हे सांगत असताना पल्लवी खूप रडत असते. शांतनूही रडत असतो. पल्लवी सांगते, हा विषय आपण इथेच थांबवूयात. शांतनू पल्लवीला वचन देतो, मी तुझ्यासाठी कुठल्याही संकटाला तोंड द्यायला तयार आहे, कोणाशीही लढायला तयार आहे. असं म्हणून तो पल्लवीचा हात हातात घेतो आणि मी तुझा प्रत्येक शब्द खरा करून दाखवेल, मला फक्त तुझी साथ हवी आहे. तो सांगतो की मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. मी सर्वांसमोर तुझ्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. आता फक्त तुझं उत्तर हवं आहे. तेव्हा पल्लवीला शांतनू आणि तिने घालवलेले एकत्र क्षण आठवत असतात. ती शांतनूचा हात चिडकारते आणि आतमध्ये खोलीत जाते व दरवाजा बंद करून घेते. पल्लवीच्या अशा वागण्याने शांतनू मात्र पूर्णपणे कोलमडून जातो. तो खूप रडत असतो. त्यानंतर शांतनू पल्लवीचं प्रेम मिळवण्यासाठी भर पावसात जातो आणि तिच्या आवडीचं व्हायोलिन वाजवत असतो. इकडे पल्लवी तो आवाज ऐकून एकदम स्तब्ध होते. तिला शांतनूची खूप काळजी वाटते. त्यानंतर तो पल्लवीला आवाज देतो आणि सांगतो की पल्लवी, तू एकदा बाहेर ये आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग की तुझं माझ्यावर प्रेम नाही. असं म्हणून तो पल्लवीला रिक्वेस्ट करत असतो. इकडे मात्र आतमध्ये पल्लवी खूप रडत असते. तेव्हा शांतनू पल्लवीला प्रॉमिस करतो, तू जर माझं प्रेम नाकारलं तर मी पुन्हा कधीही इकडे येणार नाही आणि तुझ्याशी बोलणार पण नाही. तेव्हा मात्र पल्लवी खूप घाबरते. ती लगेच धावतच बाहेर जाते आणि दरवाजातच थांबते. शांतनू तिला जाणीव करून देतो की तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे, परंतु तू ते व्यक्त करत नाही. एक एक करून तो सर्व आठवणी पल्लवीला सांगत असतो. तर पल्लवीची पावले आपोआप शांतनूजवळ येत असतात. शांतनूचं हे बोलणं ऐकून पल्लवी अगदी त्याच्याजवळ येते. शांतनू तिला विचारत असतो, सांग मला हे सर्व खोटं होतं? पल्लवी काहीच उत्तर देत नाही. ती फक्त शांत उभी असते. तेव्हा तो बोलतो, सांग तुझं माझ्यावर प्रेम नाही. पल्लवी शांतनूच्या तोंडाला हात लावते आणि सांगते, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू शांतनू. हे ऐकून शांतनू खूप खुश होतो. तेव्हा तो तिच्याकडे पाहून हसत असतो. तेव्हा पल्लवी शांतनूला घट्ट मिठी मारते. दोघेही एकमेकांमध्ये अगदी रमून जातात. तर मित्रांनो, शेवटी पल्लवीने भर पावसात शांतनूवरचे प्रेम व्यक्त केले. शांतनू आणि पल्लवी दोघेही खूप खुश असतात. तेव्हा ते दोघेही पावसात ओलीचिंब होऊन एकमेकांना घट्ट मिठी मारतात. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पावसामध्येच दोघे रोमॅन्टिक होतात. त्यानंतर ते दोघेही रूममध्ये येतात. तर पल्लवीचा चेहरा पाहण्यासाठी शांतनू तिच्या चेहऱ्यासमोर कंदील धरतो. तर पल्लवी लाजून लाल होते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.